ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी क्रमांक 141। पार्था, अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण आहे, ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे। नंतर कर्माच्या फलांची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही उत्तम आहे। त्यागापेक्षाही ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख हे विशेष आहे। हे महावीरा, याप्रमाणे ब्रह्मरूप प्राप्तीचे मार्ग असून याच टप्प्याने तो शांतीची प्राप्ती करून घेतो। त्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष मुळीच बसत नाही। चैतन्याला जसा आपपर भाव नाही, त्याप्रमाणे पृथ्वी जसं उत्तम मनुष्याचा भार सहन करावा आणि अधमाचा करू नये असे मनात आणत नाही। अथवा कृपावंत प्राण, त्या प्राणाला ज्याप्रमाणे राजाच्या देहात राहावे आणि रंकाच्या देहात राहू नये असा भेद नसतो। किंवा पाणी, ज्याप्रमाणे गायीची तहान भागवावी आणि वाघाला विष बनवून मारावे असे मनात आणत नाही, त्याप्रमाणे प्राणी मात्राच्या ठिकाणी ज्याची सारखी मैत्री असून कृपेला तो आधारभूत होतो। मी व माझे असे ज्याच्या मनातही उद्भवत नाही, सुख दुःख हेही ज्याच्या मनातही येत नाही, त्याप्रमाणे क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे। संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर बसण्यास जागा दिली आहे। वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असतो, त्याप्रमाणे जो आनंदाचा उपचार केल्याशिवाय आनंदात राहतो, जो आपले मन आपली शपथ घालून ताब्यात ठेवतो, ज्याच्या निश्चयाच्या बळाने निश्चयाला देखील खरेपणा प्राप्त होतो, ज्याच्या हृदय मंदिरात एकाच आसनावर बसून जीव आणि परमात्मा हे दोन्ही विराजमान असतात, अशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला आहे आणि मन बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण त्याने केली आहे। अंतर्यामी ध्यान योगाने आणि बाहेरून अष्टांग योगाने जरी तो सिद्ध झाला तरी देखील तो माझी भक्ती करत आहे। अर्जुना, तोच खरा भक्त, तोच खरा योगी आणि तोच खरा मुक्त। फार काय सांगावे, तो श्री आणि मी पती, तो इतका मला आवडता आहे। छे असे नव्हे, तर तो माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रियकर आहे। परंतु हाही दृष्टांत या ठिकाणी कमीच होईल। आवडत्याची गोष्ट ही केवळ भुरळ पाडणारी भूलच होय। ही बोलून दाखवण्यासारखी तर गोष्टच नाही, परंतु आवडच आमच्याकडून असं वदवून घेत आहे, म्हणून आम्ही सहज अशी उपमा देऊन गेलो। बाकीचे प्रेमाचे जे वर्णन आहे ते करता आले आहे काय कधी? अर्जुना, या सर्व गोष्टी बाजूला राहू दे। आवडत्या माणसाविषयी गोष्टी निघाल्या म्हणजे आवड दुप्पट होत असते। त्यातून कदाचित जर ऐकणारा सुद्धा जर प्रेमळ असेल तर मात्र त्या गोडीला उपमा देता येणार नाही। अर्जुना, तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणार आहे। त्यातून माझ्या प्रिय भक्ताचीच गोष्ट तुझ्याजवळ बोलण्याचा प्रसंग आला आणि तर आता काय होईल ते होऊ दे, मी बोलतोच। बोलण्याचा प्रसंग आला हेही आपले मी भाग्य समजतो, असे म्हणून देव डोलू लागले। मग म्हणाले, अर्जुना, ज्यांना मी आपल्या हृदयात ठेवतो त्या भक्तांची लक्षणे ऐक। ज्याप्रमाणे समुद्र क्षोभला असता जलचरांना त्याची भीती वाटत नाही, जलचरांचा पुष्कळ समुदाय जरी वाढला तरी समुद्रही त्यांना कंटाळत नाही, याप्रमाणे उन्मत्त जगाचा ज्याला खेद वाटत नाही, ज्याच्या योगाने जगालाही त्याचा त्रास होत नाही। फार काय सांगावे, शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो असे मानून तो प्राणी मात्राला कंटाळत नाही। जग हे शरीर बनल्यामुळे त्याला आवडती नावडती असा भेदही राहत नाही। अशा प्रकारे द्वैतभाव नाहीसा झाला म्हणजे त्याच्या ठिकाणचे आनंद आणि क्रोध हे विकार नाहीसे होतात। याप्रमाणे सुख दुःखापासून ज्याला बाधा होत नाही, जो भय उद्वेग इत्यादिकांनी रहित असतो, इतकी स्थिती प्राप्त झाली असूनही जर तो माझी भक्ती करत असला तर त्याची मला फार आवड असते। मी प्रेमाचे वर्णन काय करू? तो माझ्या प्राणाचा प्राण आहे, जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे व रूपांतर घेऊन जो जन्मास आला आहे, तो पूर्णत्व रूप तरुण स्त्रीचा तो पतीच आहे। त्याच्या ठिकाणी अर्जुना इच्छा अगदी नसते व त्याच्या वृत्तीत सारखी सुखाची नेहमी भर पडत असते। काशी क्षेत्र मोक्ष प्राप्ती करून देण्याबद्दल प्रख्यात आहे, परंतु त्या ठिकाणी शरीर ठेवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही। हिमालय पर्वतावर गेले असता दोषांचे क्षालन होईल, परंतु येथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होईल। परंतु सज्जन जे आहेत त्यांच्यापासून जीवाची हानी न होता त्यांना पवित्रता प्राप्त होते। दुसऱ्यांना पावन करणारी जी गंगा पवित्र आहे, तिच्या स्नानाने पाप आणि मनाचा ताप दोन्ही दूर होतात, परंतु तिच्यामध्ये बुडण्याची भीती आहे। तशी भक्तिरूप नदीची खोली अपार आहे, तरी जो मनुष्य या मार्गाने जाईल तो न बुडता आणि प्राणाची हानी न होता मोक्ष प्राप्त होईल।
ज्या संतांच्या समागमाने गंगेचेही पातक नाहीसे होते, त्या संत समागमापासून पवित्रता प्राप्त होईल किंवा नाही हे कशाला विचारायचे. जो साधू आहे तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत होतो आणि मनाचे सर्व विकार हे दिशास लावतो. तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ असून पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्यदृष्टी असते त्याप्रमाणे त्याला ब्रह्मतत्व दिसते. ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापक असून अलिप्त आहे, त्याप्रमाणे मन सर्वव्यापी असून कशानेही त्याचे मन लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून गेल्यावर तो पक्षी निर्भय होतो, त्याप्रमाणे संसाराच्या काळजीतून दूर होऊन जातो आणि निरीच्छ बनतो. मेलेल्या मनुष्याला आपले अंग उघडे पडल्याबद्दल लाज वाटत नाही, तसा जो नेहमी सुखी असून चांगले वाईट हे त्याच्या मनात बिलकुल नसते. कोणतेही कर्म आरंभ करण्यापूर्वी ज्याच्या मनात कर्तृत्व अभिमान बिलकुल नसतो, ज्याप्रमाणे अग्नी सर्पणाशिवाय आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीकरता सांगितलेल्या अंगापैकी शांती ही ज्याच्या वाटेला आलेला आहे. अर्जुना, अशा प्रकारे आत्मस्वरूपाने ओतप्रत भरलेला पुरुष द्वैताच्या पलीकडे जाऊन तो तीरावर निघून थांबतो. भक्तीपासून उत्पन्न होणाऱ्या सुखाकरता आपणच आपली 2 ठिकाणी वाटणी करून घेतो. एकाचे नाव सेवक आणि दुसऱ्याचे नाव देव असं करून तो भक्ती करतो आणि भक्ती मार्ग आचरून दाखवतो. त्याचीच आम्हाला प्रीती असते. तो आमचे निजध्यान होतो, किंबहुना तो मिळेल तेव्हाच आम्हाला समाधान प्राप्त होते. त्याच्याकरता मला हे अवतार धारण करावे लागतात. त्याच्याकरता मला या ठिकाणी वास्तव्य करावे लागते. त्याच्यावरून मी पंचप्राण ओवाळून टाकतो. तो इतका मला आवडता असतो. जो ब्रह्मप्राप्तीच्या लाभाने उत्तम असे दुसरे काहीच मानत नाही, म्हणून त्याला कोणत्याही विशेष उपभोगापासून आनंदही होणार नाही. जो आपण विश्व झाल्यामुळे सहज तुझा भाव विसरतो, म्हणून ज्या पुरुषाच्या मनातून द्वेष नाहीसा होतो. जो खरोखर आपली वस्तू जी आहे तो कल्पांती ती नाश होणार नाही हे मनात पक्के समजून कुठल्याही गोष्टीचा शोक मानत नाही. ज्या स्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही, जो स्वतःच होऊन राहिला आहे, तो कसल्याही गोष्टीची इच्छा करत नाही. वाईट अगर चांगले हे काहीच ज्याला वाटत नाही. ज्याप्रमाणे सूर्याजवळ रात्र दिवस हा भेद मुळीच नसतो, त्याप्रमाणे जो केवळ ज्ञानरूप होऊन माझ्या भजनात आपला काळ घालवतो, त्या भक्ताप्रमाणे आम्हाला दुसरे कोणीही आवडते नाही. हे अर्जुना, तुझ्या गळ्या शपथ मी खरोखर सांगतो.